वर्षानिमित्त महाराष्ट्र सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने विविध कार्यक्रमांची योजना आपण केली। माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांनी याच्यासाठी विशेष बैठक घेतली होती। माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी, अजितदादा पवार यांच्याबरोबर झालेल्या चर्चेनंतर संविधानाच्या या अमृतोत्सवी महोत्सवाचे कार्यक्रम, संविधान दिवस आज आहे, या निमित्तात राज्यभर जिथे आचारसंहिता नाही त्या ठिकाणी सुद्धा आजपासून करावे आणि वर्षभर सुद्धा हे कार्यक्रम करावे म्हणून एक संविधान रथ परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमा आणि बरोबर LED स्क्रीनवर इंटरॅक्टिव्ह याच पद्धतीने जनतेची सहभागिता आणि प्रबोधन आणि संविधानाची संपूर्णता उद्देशिका त्याबद्दलची सगळी माहिती असणारा चित्ररथ, ज्याला संविधान रथ आम्ही म्हटलेला आहे, हा आजपासून मुंबई शहर आणि उपनगरामध्ये याची सुरुवात आजपासून होते। आमचे मुंबई भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष आमदार अमित साटमजी यांच्या हस्ते आम्ही त्याचं उद्घाटन या ठिकाणी केलेलं आहे। तुम्ही संविधानाच्या जनजागृतीसाठी हा चित्ररथ केलाय, मात्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणतायत की याच संविधानाला फासावर लटकवणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस। मला वाटतं ही भाषा त्यांच्या मनस्थितीचं दर्शन करते। जल्लादाची भाषा आणि जल्लाद हा शब्द तालिबानमध्ये वापरला जातो आणि त्यामुळे ही मनस्थिती त्यांची काय सांगते त्यांनीच आत्मचिंतन करावं। संविधानाची हत्या आणि संविधानाला वेगवेगळ्या पद्धतीने कुरतडवण्याचं काम हे सगळ्यात जास्त काँग्रेसने केलंय, किंबहुना काँग्रेसनेच केलंय आणि म्हणून संविधानातले अवाजवी राजकीय आणि त्या वेळेला असलेले राजकीय प्रेरित हे संविधानातले कुरतडण्याचे प्रयत्न काँग्रेसचं पाप आहे। जल्लाद मनोवृत्ती ही तालिबानी मनोवृत्ती असते असं मला दिसतंय आणि त्यामुळे याचं उत्तर त्यांनी आत्मचिंतन स्वतःच करावं। मंत्री लोढांना याआधी धमकी देण्यात आली होती, त्यानंतर भाजपचे मुंबई अध्यक्ष तुमच्या साठे यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं होतं। आज पोलीस आयुक्तांची भेट घेतली काँग्रेसच्या शिष्टमंडळाने। खासदार वर्षा गायकवाड म्हणतात पोलीस अमित साटम यांना पाठीशी का घालतात, कारवाई का करत नाही? कोण कोणाला पाठीशी घालतंय वर्षात यांनी आम्हाला सांगू नये। निवडणुकीत हिंमत असेल तर समोर या। मुद्द्यांवरची निवडणूक लढायला भारतीय जनता पार्टी, अमित साटम असो का आम्ही सगळे असो, एक पैसा घाबरायचं कारण नाही आणि गुद्द्यावर आलात तर कायदा हाच आपलं काम करेल। धमक्यांचं सत्र आणि धमक्यांची भाषा हे सरकार सहन करणार नाही। शिष्टमंडळ घेण्याआधी तुम्ही आपापल्यातली शिष्टाई कशी ठेवायची राजकीय याची मंडळी तुम्ही बसा, ही त्यांना माझी सूचना आहे। आणि दोन हात करायला भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते कधीच, राजकीय दृष्ट्या म्हणतोय मी, दोन हात कधीच मागे पाहणार नाहीत। सर, शिंदेचे जे आमदार आहेत निलेश राणे यांनी मोठा आरोप केला आहे, मालवणमध्ये निवडणुकांमध्ये पैशाचा खेळ सुरू आहे। त्यांनी फेसबुक लाईव्ह करत एक भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आहेत त्याच्या घरात त्यांनी फेसबुक लाईव्ह केलं आणि त्याच्यात घरी पैसे सापडल्याचं त्यांनी फेसबुक लाईव्ह मध्ये पाहायला मिळते आपल्याला। तद्दन खोटं आहे, असत्य आहे। साहेब, IIT बॉम्बे आणि IIT मुंबई यावरचा एक वाद चालू झाला आहे। आज स्वतः राज ठाकरे यांनी देखील एक ट्विट केलं आणि त्यामध्ये कुठेतरी भाजपवर त्यांनी टीका केली। नाही, आमचे अध्यक्ष अमित साटम यांनी भूमिका मांडली ना, तर देवेंद्रजींनी स्वतः मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार आहे या पद्धतीची घोषणा केलेलीच आहे। मुंबई मुंबईच आहे आणि ते मुंबई नामकरणही भारतीय जनता पक्षाने केलेलं आहे आणि त्या मंत्री महोदयांनी केलेलं विधान त्यांचं व्यक्तिगत असू शकतं। भारतीय जनता पक्षाची भूमिका मुंबई ही सभागृहात, संसदेत आणि बाहेर सुद्धा तीच आहे। याआधी तुम्ही वक्तव्य केलं होतं की महाराष्ट्राशी मुंबई तोडण्याची भाषा सुरू होईल त्यावेळी समजायचं मुंबई महापालिका निवडणुका जवळ आलेल्या आहेत। मुख्यमंत्र्यांनी सुद्धा अशाच प्रकारे सांगितलं होतं, आता ती वेळ जवळ आली असं म्हणता येईल? नाही, ज्या वेळेला मुद्दे सापडत नाहीत त्यावेळेला उकरून मुद्दे काढायचे ही यांची कार्यपद्धती आहे। आपण काही केलंय मुंबईसाठी 4 गोष्टी सांगा, मुंबईसाठी 4 गोष्टी करणार आहोत तर ते सांगा। मराठी माणसाला न्याय काय देता येईल त्यावर चर्चा करा, कधी दिलाय त्याबद्दलचे कार्यक्रम सांगा, काहीही यांना सांगण्यासारखं नाही आणि म्हणून उकरून मुद्दे काढायचे। मुंबई मुंबईच राहील, मुंबईचं नामकरण मुंबईचं आहे, मुंबईचं नामकरण IITचं पण मुंबई झालं पाहिजे हीच मुख्यमंत्र्यांची भूमिका आहे आणि म्हणून अशा पद्धतीने विपर्यास करण्याचं राजकारण त्यांना
देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.